नमस्कार मंडळी. तर मंडळी आज मी बनवत आहे पापलेट फ्राय. तर हे बघा, मस्त बाजारातून छान छान पापलेट आणलेली आहे. ते एकदम अख्खे पापलेट आहे ते बघा. आणि तिला मारून घेतलेले आहे त्याचा चिरा. तर चिरा मारल्याच्या नंतर आता मी सर्वात आधी त्याला लावणार आहे मीठ, हळद आणि मसाला. दाखवते तुम्हाला. तर हे बघा, मी सर्वात आधी लावणार आहे त्याला हळद. दिसते ना हळद. हळद टाकून घेणार आहे. लगेचच लाल तिखट मसाला, लाल मसाला भरपूर टाकायचा. चमचमीत खातो ना आपण, म्हणून भरपूर टाकायचा. भरपूर. थोडासा टाकायचा गरम मसाला. माझ्याकडे आहे गरम मसाला. मस्त तुमच्याकडे जो असेल तो टाका. थोडासा गरम मसाला घालायचा आणि मस्त पैकी टाकायचं मीठ घालायचं. मीठ दाखवते तुम्हाला. हे बघा, आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुम्ही किती कमी जास्त खाता त्या हिशोबाने मीठ घालायचं व्यवस्थित. आणि मी केलेलं आहे वाटण. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण याची मी वाटण केलेलं आहे. तर हे बघा, हिरवं वाटण मी केलेलं आहे. हिरवं वाटण. तर हे मी याला मस्त पद्धतशीर लावून घेणार. अशा टाईपने सगळं काढून पद्धतशीर घेते. चिकाटी करायची. स्वयंपाकामध्ये कधी पण चिकाटी करायची, वेस्ट नाही करायचं. कारण बाजारात गेलं ना की कळतो मग खराब भाव काय आहे तो, नाही का. मी तशी बाजारात कधी जात नाही, पण तरीसुद्धा सांगते. मग अशा पद्धतीने याला मस्त असं आपण काय करू, व्यवस्थित लावून घेऊ. छानपैकी सगळीकडे वर खाली अलटीपलटी करून मस्त लावून घ्यायचा मसाला. खूप छान. आणि याला आहे ना मुरत ठेवायचे मला जरा एक 10-15 मिनटं किंवा अर्धा तास. तुमच्याकडे वेळ नसेल तर 10-15 मिनटं ठेवू शकता. नाहीतर मग अर्धा तास ठेवलं तर मग वाव मस्त. कारण सगळा मसाला त्याच्यामध्ये मुरतो ना एकदम व्यवस्थित. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळणार आहे मी याच्यावर. लिंबाने चव खूप वेगळी येते. ते बघा, दिसतच आहे तुम्हाला. मी मस्त सगळ्या माशांना आतमध्ये पोटामध्ये सुद्धा भरलेला आहे मसाला. बघा, आतमध्ये पोटामध्ये पण मसाला भरला. मस्त असं लावून घेते. आणि आता त्याच्यावरती मी पिळते मस्त चमचमीत लिंबू. या लिंबू पिळून घेते. लिंबू कधी पण असा हात लावायचा, कारण बिया असतात ना, त्या बिया जातात. आणि लिंबाच्या बिया आपल्याला चांगल्या नसतात शरीरात गेलेल्या, म्हणून कधी पण बिया आधी काढून घ्यायच्या. आणि मग मस्त लिंबू असं पिळून त्याला व्यवस्थित लावून द्यायचं छानपैकी. पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित मिक्स करते. बघा, दिसतंय ना तुम्हाला. माझे तर आता तोंडाला पाणी आले. तुमच्या किती आले ते सांगा मला नक्की, तुमच्या छान छान कमेंट बघून. कारण हे सर्व बनवायला मी फार मेहनत घेते हो. बघत जावा जरा व्हिडिओ पण. मस्त त्याला मसाला लावून ठेवणार. पण मी आयत्या वेळी ज्यावेळेस मी तळणार आहे, फ्राय करणार, बाहेर मस्त पाऊस चालू आहे, आयत्या वेळी ज्यावेळेस मी मला फ्राय करणार आहे त्याला मी चावलचं पीठ किंवा मग म्हणजे तांदळाचं पीठ किंवा मग मी त्याला थोडासा रवा लावणार आहे. कारण आज मी बनवलं आहे खेकड्याचं कालवण मस्त. आणि त्याच्या संगती हा सुकं म्हणून पॉपलेट फ्राय. तर हे बघा, मस्त अशा पद्धतीने मी त्याला मसाला लावलेला आहे. हे बघा, दिसतच आहे तुम्हाला. आता आमच्याकडे जे आहे ना, तसं अख्खा लसूण आधी तेलामध्ये टाकायची पद्धत आहे. जसं तेल तापलं की त्याच्यामध्ये आम्ही अख्खा असं दाबून लसूण येऊ किंवा मग ठेचतो. तुम्हाला मी ठेचून दाखवते. असं ठेचून आमच्याकडे तेलात अख्खा लसूण टाकायची पद्धत आहे. मी आता टाकत नाही, कारण मी आता बनवत नाही म्हणून तुम्हाला दाखवत नाही. अशी पद्धत आहे अख्खा लसूण ठेवायची आमच्याकडे. हे आधी लसूण लाल झाला की मग वरून एक एक पापलेट तो सोडायचा. कारण अख्खाच पापलेट मी फ्राय करणार आहे ना, तर मग एक किंवा दोनच पापलेट बसतील तव्यावरती, जास्त बसू शकत नाही. मग एक एक करायचा. पण एकाला आपण किती लसूण घालू शकतो, तर आपण 3 ते 4 पाकळ्या एकाला घालायच्या. कारण हा अख्खा लसूण खायला मला फार आवडतो आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो. खूप असा आवडतो सर्वांना. तर हे बघा,
मी आता लसूण ठेचून ठेवलं आहे, याला मुरत ठेवलेलं आहे. आयत्या वेळेला मी काय करणार आहे, याच्यावर फक्त तांदळाचं पीठ घालून पद्धतशीर अजून पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला हे करणार आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण. लसूण गरम झाला की एक एक पापलेट मी सोडणार. एक बसतो की दोन बसतो हे तुमच्यावर आहे की तुमचा तवा कढाई किती मोठी आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही फ्राय करू शकता. आणि मस्त मग स्लो गॅसवर ठेवायचा 10-15 मिनटं झाकून, कारण तो आतपर्यंत छान शिजला पाहिजे. झाकून ठेवल्याच्या नंतर पुन्हा एक पलटी मारायची, पुन्हा झाकून ठेवायचा आणि मग बघा खायला किती तो छान आणि किती टेस्टी लागतो. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते आमची पद्धत, कारण आम्ही आहोत गाववाले. मी हाय कोली. तर हे बघा माझा अवतारही कसं झालं आहे, कारण मी खूप वेळची कामच करते. भांडे खूप निघतात, तुम्हाला तर माहितीच आहे की नॉनव्हेज असलं की भांडे खूप निघतात. तर भांडेही सगळे स्वच्छ केले, मच्छी धुवून घेतली, त्याच्यानंतर आता मसाला लावला आहे. आता आयते वेळेला मी मुलं बसले जेवायला की लगेच तिकडे एक बाजूला टाकणार आहे आणि एक बाजूला मस्त गरम गरम भाकरी बनवणार. आमच्याकडे चावलच्या भाकरी जास्त खातात. तुमच्याकडे जर ज्वारी बाजरीच्या भाकरी खात असेल तर त्याही खूप छान लागतं त्याच्याबरोबर. तर बघा तुम्हाला दळून पुन्हा दाखवते की अशा टाईप मी मसाला लावून ठेवलेला आहे मी मस्त मस्त असा. आणि नंतर तुम्ही नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून की कशी वाटली माझी पापलेट फ्राय. ओके, बाय बाय, सी यू.